आसाममध्ये आलेल्या भीषण महापुराने लाखो नागरिकांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. हजारो कुटुंबे संकटात सापडली आहे. मात्र अशा भीषण परिस्थितीत कोणतेही प्रशिक्षण नसलेला एक 25 वर्षीय तरुण हजारो लोकांसाठी देवदूत ठरला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने 2000हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविलेत. कोण आहे हा तरुण आणि कशी केली त्याने ही धाडसी कामगिरी? आसाममध्ये यंदाच्या मान्सूनमध्ये आलेल्या महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाटसह अनेक भाग पाण्याखाली गेले असून 80हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाखांपेक्षा अधिक नागरिक पूरग्रस्त झाले आहेत. अशा संकटाच्या काळात श्रवण कुमार नावाचा 25 वर्षीय तरुण हजारो लोकांकरिता आशेचा किरण ठरला आहे. 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रवणकडे ना बचाव कार्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण होते, ना आधुनिक मोटर बोट किंवा विशेष साधने. मात्र नदीचा अनुभव आणि पारंपरिक लाकडी तलुंगा बोटीच्या साहाय्याने त्याने आपल्या मित्रांसह बचाव मोहीम सुरू केली आहे. 19 जुलै रोजी पहाटे नदीच्या पाण्याचा वाढता वेग पाहून त्याने मोठ्या पुराचा अंदाज घेतला आणि गावांमध्ये पाणी शिरताच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना जीवाची पर्वा न करता पुरातून बाहेर काढण्यात आले. अंधार, वेगवान प्रवाह आणि जीवघेण्या परिस्थितीतही श्रवण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग 2 दिवस आणि रात्र बचाव कार्य सुरू ठेवलेत. या मोहिमेत 2000हून अधिक नागरिकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अभिनेता रणदीप हुडानेही पूरग्रस्त भागांना भेट देत स्वयंसेवी संस्थांसोबत अन्न, जीवनावश्यक वस्तू आणि मदत साहित्याचे वाटप केलेत. आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून अनेक भागांमध्ये मदत कार्य सुरू आहेत. या संपूर्ण संकटात श्रवण कुमार सारख्या तरुणाने दाखवलेले धाडस आणि मानवतेची भावना देशभरातून कौतुकास पात्र ठरत आहे. संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी असते, हे श्रवण कुमारने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. जीवाची पर्वा न करता हजारो नागरिकांचे प्राण वाचणाऱ्या या तरुणाच्या धाडसाला आज संपूर्ण देश सलाम करीत आहे.